श्री साई बालाजी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी कोपरगाव ते तिरुपती बालाजी साई पालखी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत रवाना झाली। सकाळी 10 वाजता शहरातून सवाद्य मिरवणूक काढत रेल्वे स्टेशनवर पालखी नेण्यात आली आणि त्यानंतर पालखीची विधिवत पूजा करून पालखी S9च्या बोगीत स्थानापन्न होऊन पालखी तिरुपतीकडे रवाना झाली। यावेळी साई संस्थान विश्वस्त बिपिन कोल्हे, राष्ट्रवादीचे युवा नेते आशुतोष काळे, गोदावरी दूध संघाचे चेअरमन राजेश आबा परजने, राजेंद्र बापू जाधव यांनी पालखीला शुभेच्छा दिल्या। श्री साई बालाजी पालखी ही आज कोपराव मधून साईबाबाच्या पादुका घेऊन 9 वर्षे या ठिकाणी आहेत आणि 9 वर्षामध्ये पदार्पण करत असताना दरवर्षी एक वेगळ्या पद्धतीने साईबाबाच्या पालखीचे या ठिकाणी प्रस्थान होत असताना दरवर्षी तिच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या सुधारणा होतात। एक पेपरलेस पालखी म्हणून हिचं नावलौकिक या ठिकाणी झालेलं आहे आणि भारतामध्ये जेवढ्या काही पालख्या जातात, भारतातल्या रेल्वेने जाणाऱ्या सगळ्यात पालख्यांमधले सगळ्यात उत्कृष्ट पालखी म्हणून जिचा गौरव करता येईल, जिचा नामोल्लेख करता येईल अशी ही साई बालाजी पालखी आहे। आपले दरवर्षीप्रमाणे बालाजीला पालखी जातात। आपली साई बालाजी पालखी जाणाऱ्या सर्व मंडळींना आम्ही सदिच्छा शुभेच्छा देतो आणि एक वेगळे पण या निमित्ताने साईबाबा आणि बालाजीच्या निमित्ताने सर्व दर्शन आणि त्याच्यातलं एक प्रेमभाव आपल्याला जो दिसून येतो तो समाजाच्या दृष्टिकोनातून निश्चित फलदायी ठरेल। बालाजी चरणी आपण सर्वांनी पाण्याच्या दृष्टिकोनातून असेल किंवा नैसर्गिक साथ शेतकऱ्यांना मिळण्याच्या दृष्टिकोनातून बालाजी चरणी प्रार्थना करावी अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। साई बालाजी ट्रस्ट यांच्यामार्फत आपल्या कोपरगाव स्टेशनवरून थेट तिरुपतीच्या मंदिरापर्यंत सगळ्या भाविकांना नेण्याची सोय असते। तर यावर्षी त्यांचं यशस्वी आयोजन त्यांनी केलेलं आहे। जवळपास 1500 भाविक आणि 9 वर्षापासून ही प्रथा त्यांची चालू आहे। मी साई बालाजी ट्रस्ट त्यांचे सर्व ट्रस्टीज, त्यांचे सर्व कार्यकर्ते, सर्व भाविकांना शुभेच्छा देतो। हा प्रवास त्यांना सुखाचा जावो, कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये आणि सुखरूप त्यांनी सर्वांनी परत यावं अशा प्रकारची शुभेच्छा देतो, प्रार्थना करतो। या प्रसंगी श्री साई बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष निलेश जपे यांनी पालखीविषयी माहिती देताना सांगितलं की हे पालखीचे 9वे वर्ष असून यावेळी 1500 साईभक्त पालखीमध्ये सहभागी झाले आहेत। ही पालखी अतिशय शिस्तबद्ध आणि पेपरलेस असल्याने या पालखीचा गौरव होऊन ISO नामांकन तिरुपती येथे तेलंगणाचे IPS अधिकारी, अतिरिक्त पोलीस महासंचालक CID श्री सत्यनारायण यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे। करण्यात आलेल्या पालखी सोहळ्याचे हे 9वे वर्ष आहे। यावर्षी सुमारे 1500 भाविक या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत। आम्ही आज इथून निघून उद्या सकाळी तिरुपती येथे पोहोचणार आहोत व परवा सकाळी तिरुमला डोंगर आम्ही पार करून बालाजी भगवंताचे दर्शन घेणार आहोत। सांगायला अभिमान असा वाटतो की आदरणीय संजीवनी उद्योग समूहाचे जे अध्यक्ष आहेत बिपिनदादा कोल्हे यांचं कायमच आम्हाला मार्गदर्शन असतं। मागील वर्षी ISO मानांकनासाठी आम्ही याला अप्लाय केलं होतं व एक अभिमानास्पद बाब अशी की पेपरलेस व उत्कृष्ट नियोजन म्हणून या पालखीसाठी ISO मानांकन प्राप्त झालेलं आहे व यावर्षी त्याचे पदाधिकारी तेथे ISO सर्टिफिकेट आम्हाला देणार आहेत। सर्व भक्त 2 तारखेला परतीचा प्रवास सुरू करून 3 तारखेला तिरुपतीला कोपरगावला परत पोहोचतील। या पालखी सोहळ्यास शुभेच्छा देण्यासाठी बिपिन कोल्हे, आशुतोष काळे, राजेश परजने, राजेंद्र बापू जाधव, नगराध्यक्ष विजय वहाडणे आदींसह विविध पक्षातील राजकीय नेत्यांसह नागरिक मोठ्या संख्येने हजर होते। श्री साई बालाजी पालखी ही S9च्या बोगीतून प्रस्थान करीत असल्याने S9ची बोगी ही चर्चेचा विषय ठरली आहे। न्यूज रिपोर्टर युसुफ रंगरेजसह कॅमेरा पर्सन आसिफ रंगरेज, S9 मीडिया, कोपरगाव।